मित्र हो, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, नाहीतर तुमचं काय खरं नाही। अशा प्रकारची धमकी जर मी तुम्हाला दारू पिऊन दिली तर तुम्ही काय कराल? मला 2 रट्टे लावाल, म्हणाल हा दारुडा डॉक्टर आहे, याचं काय ऐकायचंय, माझे व्हिडिओ तुम्ही बघायचे बंद कराल। मित्र हो, अगदी तसंच तुम्ही किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांनी दारू पिलेली मला आवडणार नाही। तुम्ही म्हणाल डॉक्टर आम्ही आमच्या पैशाची पितो, तुम्हाला काय अडचण आहे? पण मला अडचण आहे, कारण माझी तुमच्यावरती माया आहे। मी तुमचं आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं दारू पिऊन आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही म्हणजे नाही। तुम्ही म्हणाल डॉक्टर आज तुम्ही लयच पेटलात। हो, बरेच जण मला प्रश्न विचारतात, डॉक्टर आम्हाला दारूचं व्यसन आहे, आमच्या नातेवाईकाला दारूचं व्यसन आहे, काही केल्या दारू सुटतच नाही, आम्हाला काय उपाय सांगा। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमची निराशा अजिबात करणार नाही। दारू कायमस्वरूपी सोडण्याच्या साठीच हा व्हिडिओ बनवलाय। मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक दारू सोडल्याशिवाय राहणार नाहीत 100%। आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना, सगळे उपाय सांगत असताना त्याच्या मागचं शास्त्र मी तुम्हाला सांगणार आहे, सायन्स सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या बुद्धीला ते चांगल्या प्रकारे पटलं जाईल। तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलबजावणी कराल आणि कायमस्वरूपी तुम्ही दारू मुक्त व्हाल। कारण दारू शिवाय आयुष्य सुंदर आहे, दारू सोबत आयुष्य उद्ध्वस्त आहे, फक्त एकट्याच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं। म्हणून विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा मुद्दा समजून घ्या, मनावर घ्या, डोक्यामध्ये घुसवून घ्या। आणि अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। मित्र हो, माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक आहे। तो असा की माणसाला देवाने चांगली बुद्धी दिली आहे, जनावराला बुद्धी दिलेली नाही। माणसाला सदसद विवेक बुद्धी आहे, काय चांगलं काय वाईट याच्यातला फरक जाणवण्याची क्षमता माणसामध्ये आहे, मात्र जनावरांमध्ये अशी नाही। मात्र दारू हा असा पदार्थ आहे ज्याच्यामुळे आपली बुद्धी भ्रष्ट होते आणि चा परिणाम म्हणून आपल्यातला माणूस निघून जाऊन आपल्यामध्ये जनावर घुसतो अक्षरशः, आणि आपल्या मेंदूवर आपला ताबा राहत नाही। परिणामी आपला विवेक आपण गमावून बसतो, काय चांगलं काय वाईट याच्यातला फरक कळत नाही। आपण काय बोलतोय, काय वागतोय, कुठं राहिलोय, कसली कपडे घातलेत, कुठे फिरायला लागलोय, कोणाशी बोलायला लागलोय, काय वाद घालायला लागलोय हे याचं भान आपल्याला राहत नाही। आपल्या आजूबाजूला काय चाललंय, घरात काय चाललंय, लेकरं बाळ काय करायलेत, आई वडील कुठं आहेत, बायको कुठं आहे, याचा कुठलाही ताळमेळ आपल्याला लागत नाही। आपल्या एकूण जीवनामध्ये कुठलीही एकसूत्रता राहत नाही। आपण कामावर जात नाही, काम सोडतो, वाईट मित्राच्या संगतीत राहतो, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते, आपली राग येणं, चिडचिड येणं, सोबतच शारीरिक तक्रारी आपल्या वाढायला लागतात, पोट दुखायला लागतं, खाणं पिणं बंद होतं, लिव्हर मध्ये चरबी जमा होते, लिव्हर सिरोसिस होतं, पोटामध्ये पाणी होतं, हातपायावर सूज येते, हातपाय थरथर कापायला लागतात, पोटामध्ये दुखतं, मळमळ होते, उलटी होते, उदास वाटायला लागतं, निराश वाटायला लागतं, आत्महत्येचे विचार मनामध्ये यायला लागतात, एकूण आयुष्य जगणं नको वाटायला लागतं। आणि अशातच जर दारू पिली तर मग तात्पुरता आराम मिळतो। दारू पिल्यानं तात्पुरताच आराम मिळतो। दारू पिल्यानं कुठलेही दुःख, कुठलेही टेन्शन, अडचण, काळजी, चिंता, भीती कायमस्वरूपी बंद होत नाही, दुरुस्त होत नाही, नाहीशी होत नाही। कारण जेव्हा कधी आपण एखाद्या वस्तूला, एखाद्या गोष्टीला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत ती दबली जाते। एकदा का तुम्ही त्याच्यावरचा दाब काढला तर ती गोष्ट पुन्हा दुप्पट तिप्पट वेगानं उफाळून येते। अगदी तसंच आहे दारू पिल्यानं तुमची चिंता, भीती, काळजी, वेदना काही वेळापुरत्या बंद होतात। जसा की दारूचा असर तुमच्या शरीरातला संपून जातो, तसं की त्या सगळ्या चिंता, सगळ्या समस्या दुप्पट तिप्पट वेगानं तुमच्या अंगावरती अक्षरशः धावून येतात। ज्या टेन्शनसाठी तुम्ही दारू पिली होती ते टेन्शन दारूचा असर संपल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये अक्षरशः घोंगायला लागतो आणि पुन्हा तुम्हाला दारू प्यावी लागते। आणि हे दुष्ट चक्र अतिशय धोकादायक आहे। मित्र हो, दारू हे व्यसन अंधकारमय गुहेसारखं आहे। त्या गुहेमध्ये जितकं तुम्ही आत जाल, जितकं तुम्ही मध्ये जाल, तितकं तिथून वापस येण्याचा मार्ग हा कठीण आहे, अवघड आहे। मात्र जर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या, तंतोतंत अंगीकारल्या, तर मी खात्रीशीरपणे सांगू शकतो कितीही दिवसाचं, कितीही जुनाट,
कितीही जास्त दारू पिण्याचं तुमचं व्यसन असू द्या, ते कायमस्वरूपी सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी जिद्द आहे, मी तुमची दारू सोडल्याशिवाय राहणारच नाही. मित्र हो, बरेच लोक दारू पिण्याची बरीच काही वेगवेगळी कारणं सांगतात. कोणी म्हणतं माझ्या घरामध्ये भांडणं होतं, बायको मला व्यवस्थित बोलत नाही, भांडणं करते. अजून काय, कुणी माझा अपमान केला, कुणी माझ्या प्रॉपर्टी खाल्ली, कुणी माझा पैसा खाल्ला. एक ना अनेक कारणं दारू पिणारा दारू पिण्यासाठी सांगत असतो. परंतु ह्या सगळ्या पळवाटा असतात. जर तुम्ही तुमच्या मनाला विचारलं की खरंच ह्या सगळ्या कारणांच्यासाठी मी जी दारू पितोय, ही कारणं दूर झालेत का आतापर्यंत? अजिबात नाही. उलट दुप्पट तिप्पट पटीनं त्या सगळ्या समस्या, ती सगळी कारणं वाढलेली दिसून आली. दारू हा कुठल्याही समस्येवरती कायमस्वरूपी इलाज नाही, कायमस्वरूपी तोडगा नाही. आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर अनेक चांगले चांगले उपाय आहेत, ज्याच्यामुळे आपल्या त्या समस्या कायमस्वरूपी दुरुस्त होऊ शकतात. मात्र दारू हा असा उपाय आहे ज्याच्यामुळे आपल्या समस्या कमी होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. मग असं असताना सुद्धा दारू का प्यावीशी वाटते? बरेच जण म्हणतात दारू पिल्यानंतर ऊर्जा येते, आत्मविश्वास येतो, वजन वाढतं. असं काय आहे का? तर असं अजिबात नाही. दारू जेव्हा जाते शरीरामध्ये तेव्हा तिचा सगळ्यात पहिला असर होतो तो म्हणजे मेंदूवर. मेंदू आपला दारूमुळे मंद होतो, धुंद होतो. परिणामी आपला मेंदूवरचा ताबा सुटून जातो आणि आपण मोकाट होतो. आणि मोकाट झाल्यानंतर आपल्याला खूप मोठा वाघ झाल्यासारखं वाटतं. अंगामध्ये रक्त संचारतं, रक्ताभिसरण सुधारतं, नाडीचा ठोका ठणठण वाढायला लागतो. अंगामध्ये एक उष्णता, गरमी निर्माण होते आणि मी काहीही करू शकतो असा आत्मविश्वास यायला लागतो. कोणाबरोबर भांडण करायचं असलं दारू पितो, कोणाशी बोलायचं असलं दारू पितो, काही गुन्हा करायचा असेल, समाजविरोधक कृत्य करायचं असेल तर दारू पितो. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही खोटा आत्मविश्वास, खोटी ऊर्जा, खोटं बळ दारू पिऊन जर आणत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. जे शरीर नैसर्गिकरित्या तुमचं मजबूत आहे, कणखर आहे, निसर्गानं देवानं आपल्याला इतकं चांगलं शरीर दिलं, इतके सगळे चांगले अवयव दिलेले आहेत. जे हृदय आपण जन्मल्यापासून आपल्यासाठी धडधड करतं, जी किडनी आपल्यासाठी दिवस रात्र रक्त फिल्टर करते, जे लिव्हर आपल्या शरीरामध्ये रासायनिक कारखान्याची भूमिका निभावतं, ज्या माध्यमातून चयापचयाच्या अनेक प्रक्रिया तिथं पार पाडतात, ज्या स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होऊन रक्तातील साखर नियंत्रित ठेवली जाते, जो मेंदू आपल्याला लोक ठिकाण्यावर ठेवतो, समाजामध्ये चांगलं काय वाईट काय याची शिकवण देतो, संस्कार देतो आणि आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपल्याला मदत करतो. परंतु या सगळ्या गोष्टी, या सगळे महत्वाचे अवयव, अनमोल अवयव आपण दारू पिऊन अक्षरशः मातीत घालतो, याची जाणीव आपल्याला होत नाही. मुळात दारू पिणारा व्यक्ती मला दारूचं व्यसन लागलंय हे मान्यच करत नाही, परंतु दारूचं व्यसन लागले हे मान्य करा. बरेच जण म्हणतात डॉक्टर मी कधीतरीच पितो, ऑकेजनलीच पितो, पार्टी असली तर पितो, वाढदिवस असला तरच पितो, कोणी पाहुणा आला मटण काय केलं तरच पितो दारू. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. एकदा तुम्हाला दारूची चटक लागली तर तुम्ही दारूच्या त्या व्यसनामध्ये अडकण्याची शक्यता जास्त आहे, लक्षात ठेवा. आणि आता तर धावपळीचं जीवन आहे, सगळं टेन्शन आहे, ताणतणाव आहे आणि हा ताणतणाव दूर करण्यासाठी लगेचच तुम्हाला दारू प्यावीशी वाटणार, हे साहजिकच आहे. कारण दारू असा अनुभव देते तुम्हाला की थोड्या वेळापुरतं तुमच्या सगळ्या समस्या पूर्ण गायब होऊन जातात. तुम्ही एकदम टल्ली होऊन जाता, धुंद होऊन जाता, बेधुंद होऊन जाता आणि शांत झोप लागते. परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. काही जण म्हणतात मित्राच्या संगतीनं पितो, मित्र म्हणतात दारू पे म्हणून पितो. तर मित्र उद्या म्हणतील तुम्हाला अजून काय करा, तुम्ही करताल का? अजिबात नाही. मित्र म्हणतात, इतर लोक म्हणतात म्हणून दारू पिणं म्हणजे गर्दीची गुलामी आहे. तुम्हाला गुलाम व्हायचं नाही. मी दारू पित नाही, मी दारूच्या पासून दूर राहणार, मी व्यसनमुक्त आहे, मला कुठलंच व्यसन नाही, हे तुम्ही ठणकावून सगळ्यांना सांगा. त्याचा एक स्वतःला अभिमान बाळगा आणि नक्कीच इतरांपेक्षा काही वेगळं करायचं असेल तर ते म्हणजे व्यसनमुक्त व्हा, दारूमुक्त व्हा. आणि जेव्हा तुम्ही दारू बंद कराल तेव्हा मी खात्रीशीरपणे सांगू शकतो तुमच्या आयुष्यातली प्रत्येक समस्या एक एक करून कमी होईल, खात्रीशीरपणे 100%. बरेच जण बऱ्याचदा दारू सोडण्यासाठी प्रयत्न करतात, महिना 15 दिवस सोडतात, 6 महिने सोडतात, पुन्हा प्यायला चालू करतात. असं का बरं होतं याचा विचार आपल्यालाच करायचा आहे. दारू सोडण्याची योग्य वेळ म्हणजे पहिला घोट घेण्यापूर्वी. आता दारूची तलब जेव्हा येते तेव्हा आपण कंट्रोल करू शकतो. दारूची तलब म्हणजे समुद्राच्या लाटेसारखी आहे. समुद्राची लाट येते, खूप उंच येते आणि अचानक गायब होते. अगदी तसंच आहे दारूची तलब सुद्धा खूप वेगाने येते. आत्ताच्या आत्ता जाऊन दारू प्यावी, वेळ काळ बघायचा नाही, पैसा आहे का नाही बघायचा नाही, काहीही करून कसंही करून आपल्याला दारू प्यावीच वाटते. त्याला म्हणायचं तलब. ही तलब लाटेसारखी आहे, ती लाट निघून जाणार आहे हे लक्षात ठेवा. तेव्हा फक्त संयम ठेवायचा आहे, मनावर कंट्रोल ठेवायचा आहे, ताबा ठेवायचा आहे. त्याआधी तुम्हाला लक्षात ठेवायचंय की दारू सोबत माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. तेव्हा मला जर चांगलं जगायचं असेल
असेल, एकदाच मिळालेल्या आयुष्याचा चांगला आस्वाद घ्यायचा असेल, आनंद घ्यायचा असेल, तर मला दारू बंदच करावी लागेल, कुठल्याही स्वरूपाची. मग बियर असेल, वाईन असेल, देशी असेल, विदेशी असेल, काही कुठलीच कुठल्याही प्रकारच्या दारूचा एक थेंबही तुमच्या शरीरामध्ये जाणार नाही, याचं तुम्ही मनाला ठणकावून सांगा. खरं तर एकदा लागलेलं व्यसन सोडणं हे अवघड आहे, याचा अनुभव तुम्ही बऱ्याच दिवसापासून घेतलेला आहे. कारण तुम्ही बघा, जर शेतामध्ये तुम्ही गहू पेरलाय आणि त्या गव्हामध्ये एखादं बाबळीचं झाड आलंय, छोटं रोप आलंय, आणि सहज शेतात गेल्यानंतर तुम्हाला ते दिसून आलं, तर तुम्ही काय करता, ते बाबळीचे झाड काढून टाकण्याचा प्रयत्न करता. का? कारण ती बाबळ मोठी झाल्यानंतर तुमच्या त्या पिकाला त्रास देणार आहे, तिथं सगळ्या बाबळी उगवणार आहे, तिथे सावली पडणार आहे, तुमचं पीक येणार नाही चांगलं. कारण ती वाईट प्रवृत्ती आहे. बाबळ म्हणजे वाईट प्रवृत्ती आपण म्हणतो शेतामध्ये. मग अशा वेळेला काय होईल, तुम्ही ते काहीही करून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. अतिशय चिवट असतं बाबळीचं झाड, ते सहजासहजी निघत नाही, तरी सुद्धा तुम्ही ते बाबळीचं झाड काही करून इकडे वळून तिकडे वळून गोल पिरगाळून वरगाळून तुम्ही ते बाहेर काढूनच टाकता. कारण तुम्हाला पुढच्या समस्या माहीत असतात. या उलट जर गव्हाचं एखादं रोप उपटायचं म्हणलं तर ते सहज उपटून निघतं. वाईट गोष्टी निघायला अवघड आहे, चांगल्या गोष्टी लगेच निघून जातात. हा मानवी स्वभावाचा एक भागच आहे. अगदी तसंच दारूच्या व्यसनाला सुद्धा मुळासकट उपटून टाका, हलवून मोडून काढून तोडून त्याला फेकून टाका. एक दिवस तुमचं आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय होणार नाही. फक्त तुमचंच नाही तर तुमच्या मुलाबाळाचं, लेकराबाळाचं, आई वडिलाचं, भाऊ बहिणीचं सुद्धा आयुष्य सुरुवात होईल. कारण एक दारू पिणारा माणूस हा जवळपास आजूबाजूच्या 40 लोकांना त्रासदायक ठरतो, लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा सार लक्षात घ्यायचा असेल तर तो कसा आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य जगत असताना कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची आवर्जून काळजी घ्या. उलट आपल्यामुळे दुसऱ्याच्या समस्या, दुसऱ्याचं दुःख चांगल्या प्रकारे निघून जाईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. पण मात्र जेव्हा तुम्ही दारू पिताल तेव्हा तुम्ही हे काम करू शकणार नाहीत. उलट तुम्ही दारू पिल्यामुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना दुःख होणार आहे, यातना होणार आहेत, वेदना होणार आहेत. आणि जर तुमच्या दारू पिण्यानं दुःख, वेदना, यातना होत असतील तर तुम्ही कधीच सुखी होणार नाही. काही जण म्हणतील, डॉक्टर मी फक्त दारू पिऊन येतो आणि गपचूप झोपतो, कोणालाच काही त्रास देत नाही. परंतु असं नाही. जेव्हा तुम्ही दारू पिता, मगाशी म्हटल्याप्रमाणे, तेव्हा तुम्ही माणसात राहत नाही. दारू पिणं म्हणजे आपलं आपल्यावरती कंट्रोल नसणं, मेंदूचा ताबा न राहणं. दारू पिणारा व्यक्ती काहीही करू शकतो कारण त्याच्या मेंदूवर त्याचा ताबा नसतो. जरी तो येऊन झोपला तरी त्याच्या शरीरामध्ये असंख्य बदल होत असतात. त्याला दारूची चटक लागू शकते. पुढच्या काही काळामध्ये तो दिवस रात्र दारू पिऊ शकतो. सुरुवातीला बियर, ब्रँडेड पिणारा माणूस हळूहळू देशीवर कधी येऊन पोचतो हे त्यालाच पत्ता लागत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तो दारुडा होतो. त्याच्यामुळे विषाची परीक्षा न घेतलेलीच बरी, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल, डॉक्टर हे सगळं काय रामायण आम्हाला सांगू नका, आम्हाला दारू सोडण्याचा उपाय सांगा. तर सांगतो. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मी दारू पिणार नाही, जीव गेला तरी पिणार नाही, हे तुम्ही मनाला ठणकावून सांगा. आजच सांगा, आजपासून बंद म्हणून सांगा. आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर तुम्ही तर आमच्यावर माया करता आणि जीव आमचा जाऊ द्या म्हणता. मला माहित आहे, मला खात्री आहे, जेव्हा तुम्ही दारू बंद कराल तेव्हा तुमचा जीव जाणार नाही तर तुमचा जीव वाचणार आहे, हे 100% सत्य आहे. दुसरा मुद्दा, दारू पिण्याचे प्रसंग टाळा. पार्टी, वाढदिवस, दारू पिणारे जे मित्र आहेत त्याची संगत सोडा. आयुष्यात सगळ्यात धोकादायक मित्र कोणता, तर जो आपल्याला दारू प्यायला किंवा कुठलंही व्यसन करायला भाग पाडतो किंवा त्याला प्रोत्साहन देतो, तो सगळ्यात डेंजर मित्र असतो, लक्षात ठेवा. त्या जणांचा गैरसमज असा असतो की मला दारू पाजणारा, माझ्यासोबत दारू पिणारा, मला दारू प्यायला घेऊन जाणारा, चांगलं मंगळ खाऊ घालणारा मित्र हा चांगला. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. असेच मित्र तुमच्या आयुष्याचे, तुमच्या कुटुंबाचे कर्दनकाळ असतात, हे लक्षात ठेवा. तेव्हा अशा मित्रांपासून वेळीच सावध व्हा. पुढचा मुद्दा, तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल ठेवा, ताबा ठेवा. बऱ्याचदा काही वाईट वाटलं, मनाविरुद्ध काय घडलं, कोणी आपलं ऐकलं नाही, कोणी आपला अपमान केला, कोणी भांडलं, कोणी घालून पाडून बोललं, तर लगेचच आपले पाऊल दारूकडे वळतात. असं अजिबात करू नका. कारण आपला रिमोट आपल्या हातातच ठेवा, दुसऱ्याच्या हातात देऊ नका. कोणीतरी मला चांगलं म्हणलंय म्हणून मी खुश व्हायचं, कोणीतरी मला लगेच नाव ठेवले म्हणून मी रडायचं, दुःखी व्हायचं, उदास व्हायचं, असं अजिबात करू नका. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला असला पाहिजे. लोक तर देवाला सुद्धा नावं ठेवतात. तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, मी आज दिवसभर चांगलं काम केलं का? मी आज दिवसभर दारू पिलं नाही, कोणाला काही त्रास दिला नाही, कोणाला शिव्या दिल्या नाही, कोणाशी भांडलो नाही, शांत राहिलो, काहीही चुकीचं केलं नाही, माझं काम केलं, हे मनाला सांगा. आणि मनाला शाबासकी द्या, स्वतःला शाबासकी द्या. स्वतःला सर्टिफाय करा. दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं म्हणून कधीच वागू नका. कारण दुसरे तुम्हाला चांगले म्हणतील बी, नाही म्हणतील बी, ह्याच्यावर अजिबात तुम्ही अवलंबून राहू नका. स्वतःच्या नजरेत चांगलं राहा, स्वतः व्यवस्थित राहा.
पुढचा मुद्दा, भांडणं आवर्जून टाळा. हे ना असंच म्हणला, त्यानं तसंच म्हणला, मला तेच झालं, मला हेच दिलं नाही, मला तेच. घरानं बंद करा, दुसऱ्याला दोष देण्याचं बंद करा, दुसऱ्याला कधीच दोष देऊ नका. कारण आपली जी आत्ताची जी अवस्था असते, आपण चांगले असू किंवा वाईट असू, हे फक्त आणि फक्त आपल्यावरच अवलंबून असतं. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. तुमचं चांगलं झालं तर तुम्हीच जबाबदार असतात, तुमचं वाईट झालं तर तुम्हीच जबाबदार असतात. आणि लक्षात ठेवा, आयुष्यात तुमचं काय चांगलं झालं तर बरेच लोक म्हणतील माझ्यामुळे चांगलं झालं, आणि जेव्हा तुमचं वाटोळं होतं दारूच्या मुळे किंवा व्यसनाच्या मुळे, तेव्हा बरेच लोक म्हणतील त्याच्या कर्मानं ते वाटोळं झालेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, स्वतः चांगलं राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. सोबतच समुपदेशन घ्या, मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या. बऱ्याचदा दारू बंद केल्यानंतर तुम्हाला विड्रॉल सिम्पटम यायला लागतात, थरथर व्हायला लागतं, घाम यायला लागतं, मळमळ उलटी व्हायला लागतं, पोट दुखायला लागतं, बेचैन व्हायला लागतं, उदास वाटायला लागतं, निराश वाटायला लागतं, भास व्हायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे कोणतरी मारायला लागले, कोणतरी हाणायला लागले, अजून काहीतरी विचित्र स्वप्न भूताची किंवा अजून प्रेताची स्वप्न पडायला लागतात, माणूस अचानक उठायला लागतो, बडबड करायला लागतो. अशा प्रकारच्या सिम्पटमला आपण विड्रॉल सिम्पटम असं म्हणतो. अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा किंवा मानसोपचार तज्ञाचा तुम्ही सल्ला घ्या. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुम्ही ऍडमिट होऊ शकता. मात्र बऱ्याचदा केंद्रामध्ये ऍडमिट केल्यानंतर किंवा औषध उपचार घेतल्यानंतर, दवाखान्यामध्ये औषध उपचार घेतल्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा पुन्हा तुम्हाला दारू पिण्याची इच्छा होऊ शकते. मग अशा वेळेला काय करायचं, किंवा घरच्या घरीच जर तुम्हाला दारू बंद करायची असेल तर यासाठी काय करायचं, हा महत्वाचा मुद्दा व्हिडिओचा तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐकायचा आहे. तर मित्र हो, तुमच्या वारंवार दारू पिण्यामुळे तुमच्या शरीराचं खूप नुकसान झालेलं असतं. बरेच लोक फक्त आणि फक्त दारू पितात, त्याच्यामध्ये काही खात नाहीत, पित नाहीत, ओनली दारू, दिवस रात्र दारूच दारू. आता अशा वेळेला काय होतं की तुमच्या शरीरामध्ये जीवनसत्वाची, विटॅमिनची, खनिजांची, प्रोटीनची कमतरता निर्माण व्हायला लागते. कारण तुम्ही व्यवस्थित आहार घेतलेलाच नसतो. आता काही जण म्हणतील आम्ही डॉक्टर चांगला आहार घेतो, ड्रायफ्रुट्स खातो चकण्याला, अजून चांगले चांगले प्रोटीन्स खातो महागडे, आणि मग आम्ही दारू प्यावी का? असं अजिबात नाही. कारण मुद्दा काय आहे, दारू हा व्यसन लावणारा पदार्थ आहे. कुठली का दारू असे ना, बियर असू द्या, वाईन असू द्या, अजून काही ब्रँडी असू द्या, हार्ड असू द्या, सॉफ्ट असू द्या, ब्रँडेड असू द्या, देसी असू द्या, सगळ्यांच्या मध्ये अल्कोहोल आहे आणि अल्कोहोल हे लत लावणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आजच सावध व्हा. पुन्हा वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करत बसू नका. माझे हे शब्द पुन्हा तुम्हाला आठवतील, लक्षात ठेवा. आणि हे सगळं तळमळीनं तुम्हाला कोणी सांगणार नाही, काही तुमच्याशी देणं घेणं नाही, माझी तुमची ओळख नाही, रक्ताचं नातं नाही, बोलणं नाही, काही नाही. फक्त तुमच्या प्रेमापोटी मला हे सगळं सांगावं वाटतंय. कारण तुम्ही, तुमचे कुटुंबीय सगळे सुखात असतील, आनंदी असाल. माझ्या ह्या 2 शब्दामुळे तुम्हाला चांगला फायदा झाला तर माझ्या सुद्धा कुटुंबाला त्याची दुवा लागेल, आशीर्वाद लागेल, आणि माझं कुठेतरी कल्याण होईल, चांगलं होईल, माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मी समजेल. कारण दारूमुळे तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव खराब होणार आहे. फक्त लिव्हरच नाही, किडनीच नाही, तर सगळे अवयव तुमचे खराब होणार आहेत. दारूमुळे तुमचं आयुष्यमान 15 ते 20 वर्षांनी कमी होणार आहे. जगभरामध्ये दरवर्षी जवळपास 35 ते 40 लोक हे फक्त दारूच्या व्यसनामुळे मरतात. आणि आपला जन्म दारू पिऊन मरण्यासाठी झालेला नाही. आपला जन्म आयुष्य चांगलं जगण्यासाठी, आनंदानं जगण्यासाठी, माया देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी, प्रेम घेण्यासाठी, चांगलं मंगळ खाण्यासाठी, चांगल्या गोष्टी बघण्यासाठी, चांगल्या गोष्टी करण्यासाठी, निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी, नातेवाईकांच्या मध्ये जाण्यासाठी, आपल्या लेकरा बाळांचं बघण्यासाठी, बायकोवर प्रेम करण्यासाठी, आई वडिलांची काळजी घेण्यासाठी, भाऊ बहिणीवर प्रेम करण्यासाठी, आपला चांगल्या मित्राच्या संगतीत राहून चांगलं काम करण्याच्या साठी आपला जन्म झालेला आहे. पुन्हा पुन्हा येणार नाही. मी पुन्हा पुन्हा सांगायलोय, तळमळीनं सांगायलोय. माझं शब्द मनामध्ये कोरून घ्या, काळजात भिडवून घ्या आणि त्याची अंमलबजावणी आजपासूनच करा. मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे दारूमुळे आपल्या शरीराचं खूप नुकसान होतं. ते भरून कसं काढायचं, जीवनसत्वाची कमतरता भरून कशी काढायची, आणि शरीरामध्ये दारूमुळे तयार झालेले जे वेस्ट आहे, विषारी घटक आहे, टॉक्सिन्स आहेत, ते बाहेर कसे काढायचे, बॉडी डिटॉक्स कशी करायची, तर त्यासाठी साधा सोपा उपाय आहे, घरच्या घरी करू शकता तुम्ही. काय करायचं, तुम्हाला रात्रीच्या वेळेला 1 चमचा धन्याची पावडर आणि 1 चमचा जिऱ्याची पावडर साधारण 2 ग्लास पाण्यामध्ये भिजू घालायची. सकाळी उठल्यानंतर हे पाणी चांगलं उकळायचंय, निम्म होईपर्यंत उकळायचंय, आणि ते तुम्ही कोमट कोमट घ्यायचंय. साधारण 7 दिवस तुम्ही हे करा. तुमच्या शरीरातला दारूचा असर खूप चांगल्या प्रकारे निघून जाऊन बॉडी डिटॉक्स होईल आणि शरीर ताजतवानं होण्यासाठी मदत होईल. आणि जर तुम्हाला दारू पिण्याची तलप आलीच तर सोबत काय ठेवायचे, गुळ शेंगदाणे किंवा गुळ फुटाणे ठेवा, सोबत चुरमुरे
मध्ये पण ठेवा। जर तुम्ही दारूची तलप आल्यानंतर जर खाल्लं बारीक चावून आणि त्याच्यानंतर एक अर्धा ग्लास पाणी पिलं तर तुमची दारूची तलप कुठल्या कुठं पळून जाणार आहे। तुमचे जे दारूच्या दुकानाकडे वळणारे जे पाऊल आहे ते तिथंच थांबेल आणि तुमचा जीव वाचेल। लक्षात ठेवा, पुढे धोका आहे। पुढे एखादा खड्डा असेल, खोल विहीर असेल, त्याच्यात पाणी नाही, तुम्ही जाताल का? नाही जाणार, कारण तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे। कोणालाही सहजासहजी मरू वाटत नाही, भीती वाटते मरणाची, आहे का नाही? पण दारू पिऊन लवकर मरण येणार आहे हे माहित असताना सुद्धा तुम्ही दारू पिता तर ते अजिबात चूक करू नका। तर अशा प्रकारे गुळ शेंगदाणे गुळ फुटाणे तुम्ही दारूची तलप आल्यानंतर खा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। यासोबतच जेवणाच्या अगोदर काय करायचं तुम्हाला लक्षात घ्या। एक थोडंसं एक पाव लिंबू पिळायचंय पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाकायचंय आणि ते तुम्ही प्राशन करा। मग त्या लिंबावरती थोडंसं मीठ टाकून ते लिंबू असंच नुसतं खाऊन टाका। तुमची भूक चांगली सुधारेल, तोंडाला चव येईल आणि जेवण चांगलं जाईल तुम्हाला, आणि जे शरीराचं नुकसान झाले दारूमुळे ते लवकरात लवकर भरून येईल। तुमची बॉडी चांगली बनेल, तुमच्या शरीरामध्ये ताकद येईल, कणखरपणा येईल, चांगलं ओंगळ खाल्ल्यामुळं, पोषक आहार घेतल्यामुळं। यासोबतच जेवण झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला, साधारण एक अर्धा चमचा जवस, अर्धा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा आवळा चूर्ण आणि अर्धा चमचा बडीशोप हे सगळं एकत्रित करा आणि बारीक चावून खा। जेवण झाल्यानंतर अतिशय चांगली चव तोंडामध्ये येईल आणि सोबतच तुमची भूक वाढेल। शरीरामध्ये झालेली जी काही कॅल्शियमची कमतरता आहे, जीवनसत्वाची कमतरता आहे, ती हळूहळू भरून यायला लागेल आणि हळूहळू तुमचं शरीर तंदुरुस्त व्हायला लागेल। जसं पहिल्यासारखं होतं तसं होईल। लिव्हर सुद्धा चांगलं होईल, ठणठणीत होईल। लिव्हर मधली चरबी हळूहळू कमी व्हायला लागेल, पोटाचा घेर कमी व्हायला लागेल, मनामध्ये चांगले विचार यायला लागतील, आत्मविश्वास नैसर्गिक येईल। जो दारू पिऊन तुम्हाला खोटा खोटा येत होता तो येणार नाही। आत्मविश्वास नैसर्गिक येईल, चांगली कामं तुमच्या हातून येतील, तुमच्याकडून तुमच्या कुटुंबाला प्रेम मिळेल, तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला प्रेम मिळेल, घरात आनंदाचं वातावरण होईल, लेकरं बाळ चांगली शिकतील, बायको चांगली आनंदी राहील, आई वडील खुश होतील, म्हातारपणामध्ये त्यांना तुमचा आधार चांगला मिळेल। ज्या यातना तुमच्यामुळे दारूच्यामुळे होत होत्या त्या कायमस्वरूपी निघून जातील आणि तुमच्या जीवनामध्ये एक चांगलं नवचैतन्य येईल, हिरवळ पसरेल। ज्या दारूनं तुमच्या आयुष्यामध्ये वाळवंट केलं होतं, सगळं उद्ध्वस्त केलं होतं, ते आता पुन्हा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला अनुभवता येणार आहे आणि तुम्ही आता दारुडे नसणार आहात, तुम्ही दारू मुक्त असणार आहात, व्यसनमुक्त असणार आहात। लोक तुम्हाला नमस्कार करतील, हा लय दारू पित होता, आता लय चांगला झालाय, 10 वर्ष झालं, 5 वर्ष झालं आता दारू सोडली असं म्हणतील। तुम्हाला तुमचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। यासोबतच साखर किंवा साखरेपासून बनलेले सगळे गोड पदार्थ तुम्ही वर्ज करा पूर्णपणे, टोटली। दररोज नियमित शारीरिक हालचाल करा, किमान अर्धा पाऊण तास तरी चालण्याचा व्यायाम करा। कामामध्ये व्यस्त राहा। आता कामामध्ये व्यस्त राहा म्हणजे कुठं काय ते छोटी मोठी नोकरी करा, कुठल्याही कामाला अजिबात लाजू नका। मनामधला अहंकार दूर करा। अहंकार दूर केल्याशिवाय तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल होणार नाहीत, लक्षात ठेवा। बऱ्याचदा दारू पिणाऱ्या लोकांना अहंकार असतो, गर्व असतो, मीच खरा, मीच बॉस, माझंच सगळं ऐकावं, असले विचार मनातून पूर्णपणे काढून टाका। कारण आपल्याला जसं मन असतं तसं इतर लोकांना सुद्धा मन असतं, त्यांचं देखील आपल्याला ऐकून घ्यावं लागतं। समाजामध्ये राहत असताना आपण एकोप्यानं राहिलं पाहिजे, एकमेकांच्या मध्ये तडजोड केली पाहिजे, कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, माझंच खरं म्हणून चालणार नाही। असं जर झालं तर तुम्हाला वैताग येईल, अपमान वाटेल, चिडचिड होईल, मग पुन्हा तुम्ही आणि दारूकडे वळणार आहात, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे आपल्याला दारू प्यायला भाग पाडणारी कुठलीही गोष्ट करायची नाही, लक्षात ठेवा। यासोबतच भरपूर पाणी प्या, चांगले छंद जोपासा, चांगल्या मित्राच्या संगतीत राहा, सकारात्मक राहा, नकारात्मक निगेटिव्ह विचार अजिबात करू नका, निसर्गाच्या सानिध्यात राहा, फिरायला जा, ट्रेकिंग करा, चांगल्या चांगल्या गोष्टीला, चांगल्या चांगल्या ठिकाणाला, चांगल्या चांगल्या लोकांना आवर्जून भेटी द्या, चांगल्या चांगल्या पुस्तकाचं वाचन करा। मुलं असतील तर मुलांचा अभ्यास घ्या, त्यांच्याबरोबर खेळा, गप्पा गोष्टी करा, त्यांना घेऊन बाहेर कुठे फिरायला जा। आयुष्य जगायला अजिबात काय लागत नाही, फक्त मी जगत असताना इतरांना कसा आनंद देईल, इतरांचं दुःख कमी करण्यासाठी कसा प्रयत्न करेल, हे जर प्रयत्न केला तर तुमच्या वाट्याला कधीही दुःख येणार नाही। आलं तरी ते लवकर दूर होईल आणि त्याच्या विरुद्ध लढण्याची क्षमता, लढण्याची ताकद तुम्हाला ईश्वर देईल, निसर्ग देईल, हे 100% खरं आहे। तर नक्कीच मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टी आजपासून कोण करायला सुरुवात करणार आहे? दारूचं व्यसन असेल, कुठलंही असेल, देसीच असेल, ओसीच असेल, बिअरचं असेल, कधीतरी पित असेल, तर ते पूर्ण कोण बंद करणार आहे आम्हाला आज कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ते कळवत असताना गावाचं नाव लिहा। आता काही जण म्हणतील डॉक्टर तुम्ही सरकारला दारू बंद करायला का सांगत नाहीत, आमचा काय दोष आहे? मित्र हो, सरकार दारू कधीच बंद करणार नाही, कारण दारू पिण्यामुळे सरकारला खाऊ मिळतो, पैसा मिळतो। सरकारातले सगळे लोक स्टारचे कपडे घालतात, लाल दिव्याच्या गाडीत फिरतात,
आणि त्यांना आपली चिंता कधीही होणार नाही. असली असती तर तेव्हाच दारू, गुटखा, तंबाखू बंद केली असती का नाही? तेव्हा आपली काळजी आपणच घ्यायची, दारू प्यायची का नाही हे आपणच ठरवायचं. आपल्याला जर नुकसान करायचं असेल, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचा असेल तर दारू प्यायची. नसेल चांगलं राहायचं असेल, आयुष्य चांगलं जगायचं असेल तर दारू नाही प्यायची. हे चांगलं ऑप्शन आहे. त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या दारू पिणाऱ्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील दारू सोडण्यासाठी चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, दुवा देतील. मला देखील त्यांचा आशीर्वाद लागेल, दुवा लागेल. जाता जाता एक छोटंसं गाणं तुम्हाला म्हणून दाखवत होते, जे मी स्वतः तयार केलेलं आहे. त्या गाण्याचे बोल तुमच्या मनाला लागल्याशिवाय, काळजाला भिडल्याशिवाय राहणार नाहीत. बघा काय म्हणते गाणं. तुम्हाला वाटतं मित्रांनो एकदा तरी बघावी पिऊन, तुम्हाला वाटतं मित्रांनो एकदा तरी बघावी पिऊन, पण मी म्हणतो बाबांनो तिला कधीच नका शिवू, पण मी म्हणतो बाबांनो तिला कधीच नका शिवू. मन आणि शरीर निरोगी ठेवू, दारूऐवजी मित्रांनो आता दूधच पिऊ. बायको म्हणते नवऱ्याले शपथ तुले माझी, दारू नको पिऊ. बायको म्हणते नवऱ्याले शपथ तुले माझी, दारू नको पिऊ. पैसा जमून आता लेकराचे शिक्षणाचे बघू. लेकरू म्हणते बापाले दारू पिऊन आईले मारत नका जाऊ. लेकरू म्हणते बापाले दारू पिऊन आईले मारत नका जाऊ. क्षणभर आनंद नको आता, कायमचं सुखी राहू. दारूऐवजी मित्रांनो आता दूधच पिऊ. आईबाप म्हणते पोराले अरे नको पिऊ, नको पिऊ, पण मित्र म्हणतात चाले, अरे चल धाब्यावर जाऊ, चिकन तंदुरी खाऊ आणि उग थोडी थोडी घेऊ. एकच करू मित्रांनो आता आयुष्यात, संगत चांगली ठेवू. दारूऐवजी मित्रांनो आता दूधच पिऊ. सरकार म्हणते लोकायले दारू बंद नका ठेवू, कारण तुम्ही पिली दारू म्हणजे आम्हाला मिळते खाऊ. सरकार म्हणते लोकायले दारू बंद नका ठेवू, कारण तुम्ही पिली दारू म्हणजे आम्हाला मिळते खाऊ. पण मी म्हणतो मित्रांनो आता नशापान बंद करू, कामावर जाऊ, 4 घास मेहनतीचे आता सुखानं खाऊ. दारू सोडायला मित्रांनो मुहूर्त नका पाहू, बाई आणि बाटलीपासून दूर राहू. लेकरा बाळांचं आपल्या कमी जास्त पाहू. दारूऐवजी मित्रांनो आता दूधच पिऊ. नव्या आयुष्याची नवी पहाट पाहू, नव्या आयुष्याच्या स्वागताला शुद्धीतच राहू. निर्व्यसनी राहून निरोगी होऊ, व्यसन मुक्तीचं गीत गाऊ. दारूऐवजी मित्रांनो आता दूधच पिऊ. तर नक्कीच मित्र हो, हे गाणं तुम्हाला कसं वाटलं हे देखील आम्हाला आवर्जून कळवा. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक, तुम्ही केलेले कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.